नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील बुद्धिमत्ता, त्यात 1.2 संख्या मालिका याच्यातले 1 ते 15 प्रश्न आपण अगोदरचा व्हिडिओ बघितले होते। आता उर्वरित म्हणजे राहिलेले जे प्रश्न आहेत 16 ते 25 ते आजचा व्हिडिओ आपण घेणार आहोत। त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया, काय सांगितलेला आहे म्हणजे 16वा प्रश्न। 1, 3, 5 यातील प्रत्येक अंक वापरून व 5 अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान 4 अंकी संख्येमध्ये किती फरक आहे। मग आता फरक याचा अर्थ वजाबाकी असतो। मग आता या ठिकाणी 3 अंक दिलेले आहेत आणि 4 अंकी संख्या तयार करायची आणि 5 हा अंक पुन्हा पुन्हा घ्यायचा आहे। मग ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोठी संख्या तयार करूया। सुरुवातीला काय करूया, मोठी संख्या तयार करूया। मग 5 हा मी 2 वेळेस घेतो, म्हणजे हा गेला, उरले किती 2 अंक। मग नंतर हा 3 आणि हा 1, ही झाली मोठी संख्या। म्हणजे याच्यात काय लक्षात येतंय की तुम्हाला मोठी संख्या आणि लहान संख्या दिलेल्या अंकांपासून तयार करता यायला हवी। आता लहान संख्या तयार करूया। लहान संख्या तयार करताना सुरुवातीला 1, 3, 5, 5। तुम्ही म्हणा सर या ठिकाणी लहान संख्या तयार करताना 1, 1, 3, 5 अशी तयार करायला हवी होती, पण त्यांनी आपल्याला काय सांगितलंय 5 अंक पुन्हा पुन्हा यायला हवा। मग तो 2 वेळेस घ्यायचा आहे म्हणून तो मी शेवटी घेतलेला। एवढं तुमच्या लक्षात येत असेल। आता यांची करूया वजाबाकी। फरक म्हणजे वजाबाकी। हा एक वरती जसाच तसा इकडे एक वरती कॅरी केला, इथं उरले तुमचे 2। 11 मधून 5 गेले तर 6 उरतात, 2तून 5 जात नाही म्हणून इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 4। 12तून 5 गेले तर 7 उरतात, 4तून 3 गेले 1, 5तून 1 गेला 4, 4176। पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 17वा। वरील अंकमालेत 6च्या लगत 3 हा अंक आहे। बघा 6च्या लगत 3 हा अंक आहे। मग आता तो उजवीकडे का डावीकडे असा उल्लेख केलेला नाही, एवढं लक्षात ठेवायचंय। तो कुठेही येऊ शकतो। मग 6च्या लगत 3 हा अंक आहे पण 2 हा अंक नाही, पण तो 2 हा अंक यायला नको। असा असेल किंवा असं असेल तर तो ह्या पद्धतीने यायला नको। इथं दुसरे अंक असले तरी चालतील किंवा पुढे दुसरे अंक असले तरी चालतील। किती वेळा झाले ते बघूया। या ठिकाणी बघा हा 6, आपल्याला 6च्या आजूबाजू बघायचंय म्हणून 6च्या पुढे 2 यायला नको, 2 अंक नाही, पण इथं आलेला आहे म्हणून हा घेऊन चालणार नाही। हा 6 घेतला, 6च्या अगोदर 3 आहे म्हणजे लगत आहे आणि लगत 2 यायला नको, पण इथं आलेला आहे म्हणून हाही घ्यायला चालणार नाही। 6च्या लगत 3 आहे पण 2 नाही, म्हणजे हा एक आपल्याला मिळाली संख्या। पुन्हा हा 6च्या लगत 3 आहे पण इथं 2 नाही म्हणजे 6 आहे, आपल्याला पुन्हा आणखी एक संख्या मिळाली। 6च्या लगत 3 नाही, 2 आहे, म्हणजे किती मिळत आहे आपल्याला फक्त 2। मग 2 कुठे, पर्याय क्रमांक 3 मध्ये। पुढचा प्रश्न आहे 18वा। दिलेल्या ह्या रोमन संख्या आहेत, मग यात काय महत्वाचं, तुमच्या रोमन संख्या लक्षात असल्या पाहिजे की कोणत्या रोमन संख्येला कोणता अंक येतो। वरील रोमन अंकमालेत लगतच्या अंकांची वजाबाकी 5 आहे असे किती वेळा झाले आहे। कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो 1 ते 100 पर्यंत रोमन संख्या लक्षात असू द्यायचं आहे। मग या ठिकाणी बघूया वजाबाकी। हा आहे 5, थोडं मी खाली लिहितो इथं, हा 5 आणि हा आहे 9। 9तून 5 गेले 4 उरतात, नंतर हे आहे 9, हा 1, 9तून 1 गेला म्हणजे 8। या ठिकाणी आता मी डायरेक्टली घेतो म्हणजे तुम्ही लक्ष ठेवायचंय, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची, लक्षात असू द्यायचंय। मग हे आहेत 6 मधून 1 गेला 5। नंतर आता यांचा विचार करूया,
6 मधून 3 गेले 3. आता या दोन संख्यांचा विचार करूया. 8 मधून 3 गेले 5. आता या दोन संख्यांचा विचार करूया. 8तून 6 गेले 2 8. नंतर आता या दोन संख्यांचा विचार करूया. 6 मधून 4 गेले 2. यांचा विचार करूया. 10 मधून 4 गेले 6. 10 मधून 1 गेले 9. 7तून 1 गेले 6. 7तून 2 गेले 5. 9तून 2 गेले 7. 9तून 3 गेले 6. मग या ठिकाणी 5 वजाबाकी 1 वेळेस 2 वेळेस आणि 3 वेळेस येते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 19. या संख्या मालेतील डावीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांची बेरीज व उजवीकडील निम्म्या भागात असलेल्या अंकांची बेरीज यांचा गुणाकार किती. आता आपल्याला गुणाकार करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मी अगोदर संख्या मोजल्या 10 आणि त्याचे 5-5चे गट तयार होतील एवढं मला कळतंय. म्हणून 1 2 3 4 5 5चे गट केले. आता यांची बेरीज आणि यांची बेरीज करून आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. मग सुरुवातीला 3 आणि 6 9. 9 मध्ये 7 मिळवले 16. 16 मध्ये 8 मिळवले 24. 24 मध्ये 0 मिळवले 24च होतात. नंतर या ठिकाणी 9 मध्ये 5 मिळवले 14. 14 मध्ये 2 मिळवले 16. 16 आणि 1 17. 17 आणि 4 21. मग या ठिकाणी मला दोन संख्या मिळाला. एक मिळाली 24, दुसरी मिळाली 21. आता 21 चा टेबल तुम्हाला यायला हवा. 21 4 ला म्हणजे 21 चा टेबल 4 पर्यंत गेला तर 84 84 उत्तर येते. त्यापैकी हा 4 या ठिकाणी लिहायचा, 8 कॅरी करायचा. 21 2 जा 42 होतात. म्हणजे 21 चा टेबल 2 पर्यंत गेले तर 42 होतात. 42 मध्ये हे 8 मिळवायचे. इथं होतं उत्तर 50. या ठिकाणी लिहूया 50. 504 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 20. याचा अगोदर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट मध्ये मला कळवा. म्हणजे मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत कुठे पोहोचतोय. तो आनंद वेगळा असतो विद्यार्थी मित्रांनो. तर लिहायला विसरू नका. पुढचा प्रश्न 20वा. पुढील संख्या मालिकेतील सलग 2 अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे असे किती वेळा झाले आहे. आता वर्ग संख्या शोधायची. 2 अंकांची बेरीज वर्ग संख्या यायला पाहिजे. यांचा विचार करूया. 6 4 आणि 5 9. 5 आणि 1 6. 1 आणि 3 4. 3 आणि 2 5. 2 आणि 6 8. 6 आणि 7 13. 7 आणि 9 16. 9 आणि 1 10. 1 आणि 0 1. 0 आणि 9 9. आता या ठिकाणी वर्ग संख्या. मग या ठिकाणी 6 वर्ग संख्या नाही. 9 1 मिळाली. 9 3चा वर्ग 9. नंतर 4 2चा वर्ग. नंतर आणखी 16. ही 16 7 आणि 9 16. म्हणजे या ठिकाणी आणखी एक वर्ग संख्या. 4चा वर्ग मिळाला. 2चा वर्ग मिळाला 16. नंतर इथं 1 होता तर 1चा वर्ग 1. 1चा वर्ग 1 असतो आणि हा 3चा वर्ग. म्हणजे आपल्याला किती मिळाल्या बघा. 1 2 3 4 5 गोल केलेले संख्या मोजली आपण 5. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 21. या अंकमालेत डावीकडून 5व्या अंकास उजवीकडून 5व्या अंकाने भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दाखवेल. आता ही आहे उजवी बाजू आणि ही आहे डावी बाजू.
डावीकडून 5व्या अंकास पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. डावीकडून 5वा अंक मिळाला आपल्याला 8. आता उजवीकडून 5वा अंक सांगितलाय, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा. तो मिळाला 4. 4ने 8ला भाग द्यायचा आहे. 4 2 8. मग या ठिकाणी उत्तर मिळालं आपल्याला 2. भाग दिल्यानंतर उत्तर येते 2. मग आता पर्यायामध्ये 2 कुठे दिले ते शोधूया. उजवीकडून चौथा, आता उजवीकडून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा नाही. उजवीकडून तिसरा, पहिला, दुसरा, तिसरा नाही, कारण उत्तर काय यायला हवं 2. डावीकडून चौथा, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा बरोबर. म्हणजे याचं योग्य उत्तर काय मिळालं, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 22. वरील पैकी किती संख्यांतील अंकांची बेरीज वर्ग संख्या आहे. आता संख्यांची बेरीज करायची आणि अंकांची बेरीज वर्ग संख्या असली पाहिजे. मग या ठिकाणी 6 आणि 2 8, 4 आणि 5 9, 2 आणि 2 4, 7 आणि 9 16, 6 आणि 6 12, 1 आणि 00 1, 1 आणि 6 7, 2 आणि 5 7, 0 आणि 9 9, 8 आणि 1 9. आता वर्ग संख्या किती वेळेस आल्या त्या बघूया. 1 2 3 4 5 आणि 6. हा एकाचा वर्ग 1 येतो, लक्षात ठेवायचं. असं 6 संख्या मिळालेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 23. दिलेल्या अंकमालेतील डावीकडून 6व्या अंकाचा घन व उजवीकडून 5व्या अंकाचा वर्ग यांची वजाबाकी किती येईल. चला आता दिलेली कृती करायची विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न सोपे, सांगितल्याप्रमाणे लिहा. जर प्रश्न कळत नसेल वाचन करा आणि सांगितल्याप्रमाणे लिहायचं. बघा, दिलेल्या अंकमालेतील डावीकडून 6व्या अंकाचा, डावीकडून ही बाजू डावी, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 6व्या अंकाचा घन म्हणजे 3चा घन किती येतोय 27. मग तुमचे घनसंख्या पाठ असल्या पाहिजे. मग आता जर नसतील तर 3च्या डोक्यावर किती आहे 3, म्हणून 3ला किती वेळेस गुणणार 3 वेळेस. 3 3 9 आणि 9 3 27 म्हणजे 27. ह्या पद्धतीने तुम्ही घनसंख्याही शोधू शकता. पुढे काय सांगितलंय, उजवीकडून 5व्या अंकाचा वर्ग. मग उजवीकडून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5व्या अंकाचा वर्ग, 7चा वर्ग. 7चा वर्ग मिळाला तुम्हाला 49. मग ह्या ठिकाणी मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करायची वजा. मोठी संख्या काय 49, लहान संख्या 27. 9तून 7 गेले 2, 4तून 2 गेले 2, 22. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 24. दिलेल्या संख्येमालेत 3ने निशेष भाग जाणाऱ्या संख्यांचा चढता क्रम लावल्यास चौथी संख्या कोणती येईल. हाच प्रश्न किंवा असाच प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपला भाग 1 मध्ये आलेला आहे. मग या ठिकाणी काय करायचंय, दिलेल्या संख्यांची बेरीज. 3ची कसोटी तुमची पाठ असली पाहिजे. 3ची कसोटी काय सांगितलंय, दिलेल्या संख्यांच्या बेरजेला जर 3ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. एवढं लक्षात ठेवायचं. यांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर आलेल्या उत्तराला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्या शोधायच्या आणि त्या चढत्या क्रमाने मांडायचा. मांडल्यानंतर तुम्हाला चौथी संख्या कोणती येते ती मला कॉमेंट मध्ये कळवायची आहे. हा प्रश्न तुम्हाला HW लवकर वया काढा आणि लगेच उत्तर सोडवा. वाटल्यास व्हिडिओ थांबून घ्यायचा, उत्तर शोधायचं आणि लगेच कमेंट मध्ये कळवायचं. पुढचा ह्या स्वाध्यायाचा शेवटचा प्रश्न 25वा. या संख्या मालिकेतील किती संख्या मूळ संख्यांचा वर्ग संख्या आहेत. म्हणजे ह्या वर्ग संख्या तर दिलेल्या आहेत पण त्या मूळ संख्यांच्या वर्ग संख्या आहेत का त्या शोधायचं आहे. मग आता या ठिकाणी 64 कोणाचा वर्ग आहे 8चा. 100
21 11चा वर्ग, 81 9चा वर्ग, 36 6चा वर्ग, 49 7चा वर्ग, 169 13चा वर्ग, 196 14चा वर्ग, 1चा वर्ग, 289 17चा वर्ग. म्हणजे तुमचे कमीत कमी 20 पर्यंत वर्गसंख्या जर पाठ असतील तर जर प्रश्न आले तुम्हाला लवकर सोडवता येतील. ज्या विद्यार्थ्यांच्या वर्गसंख्या पाठ नसतील त्यांना असे प्रश्न सोडवता येणार नाही. त्यासाठी वर्गसंख्या, घनसंख्या आणि त्रिकोणी संख्या, मूळ संख्या पाठ करून ठेवा, खूपच महत्वाचा आहे. आता यासाठी वर्गसंख्या आहेत. आता बघा मूळ संख्या शोधायचं आपल्याला. आता या ठिकाणी मूळ 11 मूळ संख्या आहे, नंतर 7 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 1 आहे आणि 17 आहे. मग किती झाल्या? 1 2 3 4 5. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.